हे एक प्रकारे सज्जन शक्ती, सृजन शक्ती, प्रगती ह्या सगळ्या गोष्टी आल्या ते कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे. आणि अशा व्यक्तीचं सानिध्य, अशा व्यक्तीचं स्पर्श आणि कार्यसंस्कृती या भागाला भेटली. हा पूर्ण परिसर केवढा भाग्यवान आहे, केवढा भाग्यवान आहे. आणि तुम्ही किती भाग्यवान आहात. हा आपला मायबाप नसले तर आपण नसतो आणि त्याच्यानंतर कोणी असेल तर हा माणूस आहे. हे माणसाने काम केलं नसतं बेटा तर आज आपण आणि तुमचे आईवडील सुद्धा इकडे नसते. आणि म्हणून या अशा एका महान व्यक्तिमत्वाला, कर्मवीराला आपण जोरदार टाळ्यांनी मानवंदना देऊया. एरंडोलचा आहे, मूळचा जळगाव जिल्ह्यातलं गाव आहे. आणि जळगावला दीपस्तंभ फाउंडेशन म्हणून संस्था आहे. त्या संस्थेचा मी संस्थापक आहे आणि आता संस्थेतच काम करतो पूर्ण वेळ. सगळ्यात आधी ना सगळ्यांनी हात जोड, डोळे बंद करा आणि हात जोडून डोळे बंद ठेवून आपण सर्व एकत्र आभार मानूया निसर्गाचे. आपल्याला हा जन्म मिळाला. आभार मानूयात आपल्या आई वडिलांचे, ज्यांचे बसलेलो आहोत, ज्यांच्यामुळे आपण हे जग बघितलं. आभार मानूया आपल्याला ज्या शिक्षकांनी शिक्षण दिलं, गुरूंनी मार्गदर्शन केलं. त्या संस्थेच्या संस्थापकांसारख्या व्यक्तींनी आपलं आयुष्य समर्पित केलं, त्यांचे आभार. निसर्गाचे आभार, आपल्याला अनेक गोष्टी भरभरून दिल्यात. पहिल्यांदा कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मी ज्या 3 गोष्टी आधी सांगितल्या, तर माणूस म्हणून जन्म मिळाला, बहुत बडी बात आहे. मी नवीन काहीच सांगणार नाही, आज सगळं तुम्हाला माहिती आहे. मी फक्त वेगळ्या पद्धतीने सांगतोय की आपण फार भाग्यवान आहोत. आपल्याला जन्म मिळाला, पुन्हा शिकायला मिळालं आपल्याला मामांमुळे. मी सकाळी बोललो, आज मामा नसते तर आपण कोणीच इथे नसतो. मलेरिया डिपार्टमेंट, पशुसंवर्धन विकास, तुम्ही काहीतरी दुसरंच असंच असतं ना. एक माणूस, भाग्यवान आहोत अशा याच्यात आपण खरंच आलो. आई बाप, मी खूप लोकांना असं म्हणत असतो की आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती कोण असतं? आई. किती लोकांना आई वाटतं? अर्ध वाटतं का पूर्ण वाटतं? पूर्ण आपलं बरोबर. जे शारीरिक दृष्ट्या उत्तम आहेत, ज्यांनी अजूनही काठी हातात धरलेली नाही, त्यांनी असं असावं पूर्ण. खरं अजून थोडा प्रयत्न करा. आता आपल्याला किती कामं असतात हे आपल्या मोबाईलला माहिती. पण माहितीये, मोबाईलकडे सगळा डाटा आहे, सगळा. तुला काय काम केलं, तुम्ही त्याचा किती वापर केला. सगळ्यात कमी वेळ आईला देतो आपण, गृहीत धरतो. आणि तिच्या मात्र मनात पूर्ण वेळ आपला विचार असतो. तुमचं कितीही वय झालं ना, त्याची आठवण करत राहते. त्यानं खाल्लं असेल का, त्याचे ते जरा गोळ्या सुरू आहे ते घेतले असतील का. आपली बाई म्हणते घेते ना ते लहान बाळा वय. आपली बाई म्हणते नाही, फोन कर त्याला सांग गोळ्याची. कृतज्ञता व्यक्त नाही होत, असं मला अनुभव आहे बऱ्याच लोकांच्या याच्याबद्दल. तसं आई बाप मिळाले, शिक्षण मिळालं, फार
फारच महत्वाचं ठरलं ना. मी जे काही बघतोय तुमच्याकडे आणि तुम्ही ज्या बॅकग्राऊंड मधून आला आहात, तुमचे आई वडील फार शिकलेले नाहीये. तुमच्यापैकी फर्स्ट जनरेशन लर्नर कोण आहे? म्हणजे 10वी पास जाणार. वडील 10वी नव्हते आणि तुम्ही 10वीच्या पुढे आला, असे किती? हात खाली कर. मला माहिती, कसलाच ठिकाणा नसताना, अत्यंतिक गरिबीची परिस्थिती असताना आपल्याला फक्त शिक्षणाने तारलेलं आहे, दुसरं काहीही मार्ग नाही. थोडं भाग्य. असं म्हणतात की तुम्ही जे पेरतात तेच उगवतं. जी लोक इतरांच्या मुलांसाठी निस्वार्थ भावनेने मनपूर्वक कष्ट घेतात त्यांच्या मुलांचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. जरा संचित असं म्हणतात. ते काही वेळा आताच असतं, काही वेळा मागचं असतं. काय सुंदर आयुष्य आहे. शिक्षण, नोकरी, लग्न, घरदार, मुलं, मुलांचं शिक्षण, बाकी मग छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, सोनं वगैरे. तुम्हाला माहिती आहे घरातली मुलं बाहेर जाऊ शकत नाही म्हणून घरात राहतात. पर्याय नाही ना. मग ते आईशी बोलतात. आजकाल आया पण स्ट्रॉंग झाल्या. मग ते बापाशी बोलतात, ती अशी काय करते बाबा, म्हणून मी पण तर तेच सहन करतो बेटा. जाऊ द्या, 2-4-5 वर्ष राहिले, तू चालला जाशील, मलाही घेऊन जाशील. असं उलट होतं. जास्त प्रकरण इकडे असतं. ऍक्च्युली तुम्ही काम केलंय, ऍक्च्युली त्या सगळ्यांमध्ये रमतायत आणि त्यांना उचलून नेतायत. हे इतकं चांगलं काम करतायत. तर हे साधारण लहानपणापासूनच असं वाटलं होतं का? नमस्कार, मी यजुर्वेंद्र महाजन. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलमध्ये जळगाव आणि पुण्यात आम्ही भारतातले दिव्यांग, अनाथ, आदिवासी अशा वंचित घटकातल्या मुलांना निवासी उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण देतो, तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देतो. आम्ही खूप लोक मिळून एकत्र हे काम करतो. उद्देश असा आहे की माणसाने माणसाशी माणसासमोर वागलं पाहिजे, माणसांसारख्या सगळ्या संधी यांना मिळाल्या पाहिजे, यासाठी आम्ही काम करतो. आपली मुलं मानून काम करतो आणि समाज भरभरून याला सहकार्य देतो. म्हणून आत्ता आम्ही 500च्या वर मुलं सांभाळतो. याच्यातून भारतासाठी नवीन पिढी खऱ्या अर्थाने तयार होते. या लोकांचंही योगदान याच्यात राहील असं तयार होतं. हे करण्यामागे उद्देश एवढाच आहे की आपल्याला ज्या काही गोष्टी आयुष्यात मिळाल्या त्या आपल्याला इतरांना देता आल्या पाहिजे, ही कृतज्ञतेची भावना आहे. आणि आपल्याला इथल्या कुठल्याच अडचणी आल्या नाही, मग ज्यांच्या आल्या त्यांच्यासाठी आपण उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. या भावनेतून आम्ही काम करतो आणि म्हणून टप्प्याटप्प्याने हे सगळं विकसित होतं आहे. आज मी इथे मामासाहेब जगदाळेंच्या स्मृतीतलं व्याख्यान द्यायला आलो होतो, तर मीच प्रेरणा घेऊन जातो आहे. मामासाहेब जगदाळेंसारखं एक महान व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होऊन गेलं. माझ्या सगळ्या या कामासाठी मला असं वाटतं त्यांचीसुद्धा प्रेरणा आहे. त्यांनी एवढं मोठं काम अगोदर करून ठेवलेलं आहे. मला आज फार चांगलं वाटलं. इथे येऊन मी सुद्धा शिकून जातो. धन्यवाद. धन्यवाद सर.